साठीच नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर जाऊन पुणे पोलिसांच्या पथकाने तपास केला। त्यानंतर हे पथक नगरच्या पोलीस मुख्यालयात जाऊन निलेश घायवळने पासपोर्टसाठी नक्की कोणती कागदपत्रे जमा केली होती याचाही तपास करणार आहे। या पासपोर्टसाठी निलेश घायवळने पत्ता अहिल्यानगरचा दिलाय, मात्र त्यासोबत जोडलेलं आधार कार्ड पुण्यातील कोथरूडच्या पत्त्यावरचं आहे। त्यामुळे पासपोर्ट मिळवण्यासाठी कागदपत्रांची जी जुळवाजुळव करण्यात आलेली आहे त्यामध्ये मोठा घोळ दिसून येतोय, कारण पत्ता चुकीचा आहे, त्या पत्त्यावर कुणी राहतच नाहीये, तरी देखील हा पासपोर्ट कशा प्रकारे दिला गेला हा मोठा सवाल सध्या इथे उपस्थित झालेला आहे। आणि या संपूर्ण तपासासाठी आता पुणे पोलिसांचं एक पथक अहिल्यानगरमध्ये सुद्धा दाखल झालेलं आहे। आणि आपण बघतोय जसं की या पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने पत्ता अहिल्यानगरचा दिलेला आहे, मात्र त्यासोबत जोडलेलं आधार कार्ड हे पुण्यातल्या कोथरूडच्या पत्त्यावरचं आहे। त्यामुळे ही जी जुळवाजुळव करण्यात आलेली आहे कागदपत्रांची, त्यात एक मोठाच घोळ असल्याचं यातून सिद्ध होतंय। आणि आता इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून।